आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि तितकीच पौष्टिक रेसिपी पनीर पराठा। भरपूर स्टफिंग भरून केलेले हे पराठे मुलांना तर खूपच आवडतात। सेम स्टेप फॉलो करून पराठे बनवा, एकदम परफेक्ट आणि सुपर डिलिशियस होतील। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कणिक भिजवूया। त्यासाठी 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले। या वाटीच्या मापाने 3 वाट्या घेतल्या। वाटीत थोडे पीठ घेतले, ते आपल्याला पराठे लाटताना लागेल, ते बाजूला ठेवूया। पिठामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालूया आणि 4 टीस्पून तेल घालूया। तेल आणि मीठ पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यावे। आता त्यात थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवावी। रोज पोळ्यांसाठी आपण जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची। ही पहा, आपली कणिक तयार झाली। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही भिजवलेली नाही। 10-15 मिनिटं ती अशीच झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण पनीरचं स्टफिंग तयार करून घेऊ। हे 200 ग्रॅम पनीर आहे। मी पनीर हातानेच कुस्करून घेते। हे पनीर एकदम फ्रेश आणि चांगलं मऊ आहे, त्यामुळे हाताने छान कुस्करलं जाईल। पण जर का फ्रोझन आणि थोडंसं कडक असेल तर ते किसणीने किसून घ्यावं। फक्त त्याचे मोठे गठ्ठे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी। मोठे गठ्ठे राहिल्यास पराठा फुटू शकतो। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून त्यात घालूया। 4 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक मिरची खलबत्त्यात कुटून त्यात घालूया। ही एकदम मोठी मिरची आहे, छोट्या असतील तर 2 मिरच्या घालाव्या। अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पूड घालूया। आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करावे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालावी। मिरी पावडर नसल्यास 2 ते 3 अख्खी मिरी क्रश करून घालावी। अर्धा चमचा आमचूर पावडर घातली। आमचूर पावडरऐवजी आपण चाट मसाला वापरू शकतो। अर्धा चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया। 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घालावा। ओव्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते। 1 चमचा मीठ घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता सर्व छान मिक्स करून एकजीव करून घेऊया। पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं, त्यामुळे ते खाणे हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। विशेषतः शाकाहारी लोकांनी पनीर खाणे खूपच आवश्यक आहे। पनीर खाल्ल्यामुळे स्नायू, हाडं आणि दातांना मजबूती येते, तसेच ब्लड शुगर लेवलही कंट्रोलमध्ये राहते। आता आपण तयार केलेल्या स्टफिंगचे गोळे करून घेऊया।
पनीरचे गोळे ज्या आकाराचे केले त्याच आकाराचे कणकेचेही गोळे करूया। आपण केलेल्या स्टफिंगचे 5 पराठे होतील, त्यामुळे मी तेवढीच कणिक घेतली आहे। उरलेल्या कणकेचा आपण पोळ्या करण्यासाठी उपयोग करू शकतो, त्यामुळे ती आपण बाजूला ठेवूया। स्टफिंग भरताना मोदकांसारखं भरू नये, तसं भरलं तर ते बाहेर येतं आणि पोळपाटाला चिकटतं। त्यामुळे आपण कणकेच्या गोळ्याचे 2 भाग करूया आणि ह्या 2 पोळ्यांच्या मध्ये स्टफिंग भरायचे आहे। या सर्व कणकेच्या गोळ्यांचे आपण 2 भाग करून घेऊया। आता हे सर्व गोळे आपण लाटून घेऊया। पूर्ण लाटायचे नाही, थोडे जाडसर राहील इतके लाटावे। अशा प्रकारे सर्व गोळे आपण आधीच लाटून घेतले। आता आपण गॅस चालू करूया आणि स्टफिंग भरायला घेऊया। या अर्ध्या लाटलेल्या 2 पोळ्यांच्या मध्ये आपण स्टफिंग भरूया। दोन पोळ्या एकमेकांवर ठेवल्यावर अशा प्रकारे सर्व बाजूनी कडा बंद करून घ्याव्या। स्टफिंग शेवटपर्यंत व्यवस्थित पसरावे यासाठी कडेने असे थापून घ्यावे आणि हलक्या हाताने लाटावे। अशा पद्धतीने भरल्यामुळे भरपूर स्टफिंग भरले तरी सुद्धा ते बाहेर येत नाही। पराठा खूप पातळ लाटू नये आणि जास्त जाडही ठेवू नये। तवा चांगला तापल्यावर मगच पराठा त्यावर शेकण्यासाठी घालावा। एकदा एका बाजूनी चांगला शेकला गेला की मगच तो परतावा। दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्यावा। त्यावर साजूक तूप घालून ते पूर्ण पराठ्यावर पसरून घ्यावे आणि तसेच दुसऱ्या बाजूनीही करावे। आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम कमी जास्त करावी।
आता हा पराठा तयार झाला आहे. आपण तो डिशमध्ये काढून घेऊया. काय सुंदर एकदम खरपूस भाजला गेला आहे. अजून असाच एक पराठा मी करून दाखवते. आपण केलेल्या स्टफिंगचे मोठ्या आकाराचे एकूण 5 पराठे झाले. पनीर पराठा पुदिन्याची चटणी आणि सॉस बरोबर सर्व करूया. आणि त्याबरोबर घरी केलेलं लोणी असेल तर खायला मजाच येईल. आजची ही पौष्टिक पनीर पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास एक लाईक करून मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा. मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.